हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. मूनची ही अवस्था सिंघानिया मेन्शन आणि अग्रवाल हाऊसला देखील समजली होती. एकांश आणि कृतिका लगेच सिंघानिया मेन्शनहून रुग्णालयाकडे निघाले होते. दरम्यान अभिनव आणि सुहासिनीजी सुद्धा रुग्णालयात आले. ते तात्काळ ICUच्या बाहेर उभे राहिले. आत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कुणालने थांबवले होते. आत वेळी कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती. सुहासिनीजी रडत रडत अत्यंत बिनशक्तीच्या झाल्या होत्या, तर अभिनवच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव एकत्र मिसळलेले दिसत होते. त्यांना स्पष्ट वेदना जाणवत होत्या, पण त्या वेदनेसोबतच त्यांनी राग दाखवत ICUकडे बघत होत्या. त्यांना असं जाणवलं की अखंड आणि मून यांच्या लग्नामागे काहीतरी रहस्य आहे, जे ते समजू शकत नाहीत. सायंकाळचे सुमारे 8 वाजले होते. एकांश आणि कृतिका सोबतच मूनच्या सासूही ICU बाहेर तिच्या होशात येण्याची वाट पाहत होते. अखंड मात्र त्याच जागी उभा होता. त्यानंतर मूनने हळूहळू डोळे हलवले आणि मळमळून त्याने डोळे उघडले. डोळे उघडताच तिला डोक्यात जोरदार वेदना जाणवली, कारण डोक्यावर तिला मोठी जखम झाली होती. होश आल्यावर अखंडच्या चेहऱ्यावर रोषाचे भाव उमटले. तो तिच्या अगदी जवळ आला आणि पाहताच मूनला आठवलं की कशी एक गाडी अखंडकडे धडकणार होती, पण अखंडने त्याला इतका जोरदार ढकललं की तो स्वतः त्या गाडीपासून वाचला. परंतु मून स्वतःला वाचवू शकली नाही आणि ती गाडीला धडकली. ती वेदनेने कराहली. अखंड तिला पाहून म्हणाला, लोक 2 प्रकारचे असतात, एक मात्र मूर्ख लोक आणि दुसरे असे की ज्यांना मूर्ख देखील म्हणता येत नाही, आणि तू त्या दुसऱ्या प्रकारात येतेस चांद. मून आत्ताच्या होशावर आली होती आणि अखंडच्या तोंडातून हे ऐकून तिला अधिक वेदना झाली. अखंडने तिच्या डोक्यावर हात ठेवत सांगितलं, तुला काय वाटले? जर तू माझ्यासाठी आपला जीव धोक्यात घालशील तर मी तुझं कौतुक करीन चांद. तुला माहीत आहे का तू किती मोठी चूक केली आहेस? हे बोलताना त्याचा आवाज थंडपणे घट्ट झाला. अचानक तो मूनच्या अंगावर झुकला आणि तिचे गाल त्याच्या बोटात घट्ट पकडत म्हणाला, या जीवावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. तरी तुला कशी ऊर्जा झाली त्याला धोक्यात घालण्याची? जर तुझा जीव घ्यायचा असेल तर मीच घेईन. माझ्याशिवाय कोणीही तुझ्या हत्या करू शकत नाही. हे बोलताना त्याच्या डोळ्यात रागातून लालसर भाव आले. मून आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली. ती त्यावेळी फार गंभीर अवस्थेत होती. तरीही अखंड तिच्याशी आपली द्वेष व्यक्त करत होता. तिच्या डोळ्यात अश्रू ओघळले. अखंडने तिचे अश्रू पुसत म्हणाला, मी स्वतःवर राग नाही, मी तुझ्यावर राग नक्की आहे. चांद, तू मला रडवायला भाग करीत आहेस. मी तुला आनंदाने तुझ्या आई वडिलांकडे सोडायला घरी नेऊन देत होतो, पण तू सगळं बिघडवलंस. मूनने हळूच बोललं, ती गाडी तुम्हाला टक्कर मारायला आली होती मिस्टर सिंघानिया. अखंड ओरडला, तर मरू द्यायचं. एक गाडी अखंड सिंघानियाचं अस्तित्व संपू शकत नाही. मून अखंडच्या ओरडण्याने घाबरली. तसाच वेळात ICUचा दरवाजा उघडला आणि अभिनव आतवर आले. ते अखंडकडे रागाने बघत म्हणाले, असं माझ्या मुलीशी बोलू शकत नाहीस. त्यांचा आवाज ऐकताच अखंडने रागाने त्यांच्याकडे पाहिलं. तिथे अभिनवजींना पाहून मूनच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्याचवेळी तिला भीतीही वाटत होती, कारण अभिनवजींचं अशा रागाने तिथे येणं आणि अखंडशी उलझणं तिच्यासाठी धोकादायक ठरू शकत होतं. ती त्यांना थांबवू इच्छित होती, पण आता उशीर झाला होता, कारण अभिनवजी थेट अखंडकडे गेले आणि त्याचं कॉलर पकडून उभे राहिले आणि त्यानंतर अखंडचे डोळे विस्फारले गेले. अभिनवजी रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाले, माझ्या मुलीने तुला वाचवण्यासाठी आपला प्राण धोक्यात घातला आणि तू तिच्याशीच असा वागतोयस, तिच्यावरच राग काढतोयस.
मला आधीपासून ठाऊक होतं की माझी मुलगी आमच्याशी असं काही करूच शकत नाही. कोणावर प्रेम करेल, कोणाशी लग्न करेल आणि आम्हाला सांगणार नाही. हे शक्यच नाही. नक्कीच तूच तिला फसवलंयस किंवा दबाव टाकलायस लग्नासाठी. त्यांच्या बोलण्यावर अखंड रागाने त्यांच्याकडे बघत राहिला. पुढच्या क्षणी त्याने जोराने अभिनवजींना ढकलून दिलं आणि ओरडला, हाऊ डेअर यू टू टच मी लाईक दॅट. अखंड अभिनवजींकडे पाहत म्हणाला. त्या धक्क्याने अभिनवजी मागे ढकलले गेले. लगेच अखंड जोरात ओरडला, कुणाल. त्यानंतर आता त्याचा असिस्टंट कुणाल. त्याच्या आवाजावर कुणाल आत पळत आला. अखंडने नजरेतून अभिनवजींकडे बघतच आदेश दिला, याला आत्ताच लगेच या हॉस्पिटलमधून बाहेर काढ आणि जर नाही काढलं तर काय करीन हे तुलाही कल्पना नसेल. हे ऐकताच कुणालच्या चेहऱ्यावर भीती उमटली. मून रडत अभिनवजींकडे बघत होती. तिच्यात एवढीही ताकद नव्हती की ती उठून त्यांना अखंडपासून वाचवू शकेल. तिचं डोकं जोराने दुखत होतं आणि ताणामुळे तिचे डोळे पुन्हा मिटत चालले होते. अखंडच्या धमकीनंतर कुणालने लगेच अभिनवजींच्या खांद्याला धरून विनंती केली, प्लीज सर, आपण इथून चला. अभिनवजी रागाने म्हणाले, मी कुठेही जाणार नाही. माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिला माझी गरज आहे. मला माझ्या मुलीपासून कुणीही दूर करू शकत नाही. पाहू कोणाची हिंमत आहे मला थांबवायची. अखंड हे ऐकून टेढ हसला आणि त्यांच्या अगदी जवळ जाऊन म्हणाला, बाकी कुणाची माहीत नाही, पण या अखंड सिंघानियाची ताकद तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त आहे. तुमच्या विचाराचीही एवढी औकात नाही जितकी माझ्यात हिंमत आहे आणि ती हिंमत तुम्हाला आत्ता इथून बाहेर फेकून देईल. नाव जस्ट आउट. अखंड इतकं बोलून त्याने नजरेतून इशारा करताच कुणालने जवळजवळ जबरदस्तीने अभिनवजींना बाहेर नेऊ लागला. लगेचच अखंडचे लोकही आले आणि अभिनवजींना तिथून घेऊन गेले. हे सगळं बघून सुहासिनीजी थक्क झाल्या. ते एकांशजी आणि कृतिकाजींकडे पाहत होत्या, पण ते दोघंही शांतपणे उभे होते. त्यांनी अखंडला थांबवायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. सुहासिनीजी चिडून म्हणाल्या, हे काय चाललंय मिस्टर सिंघानिया? मिसेस सिंघानिया, अखंड असा अभिनवजींसोबत वागू शकतो? तुम्ही त्याला थांबवा. तो तुमचा मुलगा आहे. तुमचं ऐकेल नक्की. त्यांच्या बोलण्यावर कृतिकाजीने एकांशींकडे पाहिलं, पण त्यांनीही नजर वळवली. त्यांना ठाऊक होतं की या क्षणी काहीच करता येणार नाही. कृतिकाजी सुहासिनीजींना शांत करत म्हणाल्या, कृपया आमचं म्हणणं समजून घ्या मिसेस अग्रवाल. आपल्या मुलीला काही होणार नाही. कृपया अभिनवजींना सांभाळा आणि त्यांना घेऊन जा. आधीच परिस्थिती खूप गंभीर आहे. आम्हाला मूनच्या तब्येतीशी कुठलाही धोका पत्करायचा नाही. म्हणून प्लीज तुम्हीही शांत राहा. त्यांचं बोलणं ऐकून सुहासिनीजींचा धक्का आणखीन वाढला. त्यांना कळेना अखंड असं का वागत आहे. त्यांचं वर्तन त्यांना फार विचित्र वाटत होतं. शेवटी अभिनवजी आणि सुहासिनीजींना हॉस्पिटलमधून बाहेर काढण्यात आलं. अभिनवजी रागाने थरथरत म्हणाले, अखंड माझ्याशी असं करू शकत नाही. तो माझ्यापेक्षा श्रीमंत असेल, माझ्यापेक्षा पॉवरफुल असेल, पण याचा अर्थ असा नाही की. तो ओरडत म्हणाला. आता अभिनवजी फार चिडले होते. तो माझ्या मुलीबरोबर कुठलीही घाणेरडी हरकत करेल. माझी मुलगी हॉस्पिटलच्या बेडवर जिवंतपणे बेशुद्ध पडली आहे आणि मी तरीही अखंड तिच्याशी चुकीच्या वागणुकीने वागत आहे. तुला माहीत आहे का सुहासिनी, तो मूनशी कसा वागत आहे, कशा प्रकारच्या गोष्टी बोलत होता. सुहासिनीजी शांतपणे त्यांच्याकडे पाहत होत्या. त्या अभिनवजींना सावरत म्हणाल्या,
कृपया शांत व्हा अभिनवजी. आपण नक्की काहीतरी उपाय शोधू. आपण मूनला अखंड सोबत राहू देणार नाही. पण त्याआधी मून पूर्णपणे बरी होणे गरजेचं आहे. सध्या आपण इथून निघूया. मूनला एकदा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला की आपण तिला आपल्यासोबत अग्रवाल हाऊसमध्ये नेऊ. आपण तिला सिंघानिया मॅन्शनमध्ये जाऊ देणार नाही. अभिनवजी ताबडतोब म्हणाले. सिंघानिया मॅन्शनमध्ये तर मी तिला अजिबात जाऊ देणार नाही. माझ्या मुलीच्या तब्येतीवर कुठलाही वाईट परिणाम व्हायला नको. ती एकदा नीट बरी झाली की मला दुसरे काहीही नको. हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही राग झळकत होता. अखंड तिथेच खिशात हात घालून उभा होता आणि त्याच्या डोळ्यात मूनकडे रागाने नजर खिळलेली होती. तो तिला पाहत म्हणाला, तुझ्यामुळे आज त्या 2 कवडीच्या अभिनव अग्रवालने माझी कॉलर पकडली. माझ्याकडे डोळे उचलून पाहण्याची कुणाचीही औकात नाही आणि तुझ्यामुळे तुझ्या त्या बापाने माझ्याशी उद्धटपणा केला. आता याची किंमत तुला नक्कीच चुकवावी लागेल चांद. हे बोलताना त्याचे डोळे मूनकडे आणखी तीव्र झाले. पण मून पुन्हा एकदा बेशुद्ध झाली. एकांशी आणि कृतिकाजी ICUच्या दाराजवळ उभे राहून मूनकडे पाहत होत्या. त्यांच्या मनात तिच्यासाठी खूप वाईट वाटत होतं, पण तरीसुद्धा तिच्यासाठी त्यांना काहीही करता येत नव्हतं. तेवढ्यात कुणाल तिथे आला आणि म्हणाला, बॉसने आदेश दिला आहे की तुम्ही दोघांनी इथून निघून जावं. हे ऐकून एकांशजींचे डोळे मोठे झाले, पण त्यांनी हॉस्पिटलमध्ये कुठलाही गोंधळ निर्माण करावा असं त्यांना वाटत नव्हतं. ते अखंडला डिस्टर्बही करू इच्छित नव्हते, कारण त्याच्या आदेशाला न जुमानलं तर अखंड आणखी काही वाईट करेल हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून एकांशी आणि कृतिकाजींना घेऊन तिथून निघून गेले. त्यांच्या जाण्याच्या साधारण 3 तासांनी मूनला शुद्ध आली. तिने हळूच डोळे उघडून अखंडकडे पाहिलं. तो अजूनही तिच्याकडे टक लावून बघत उभा होता. मूनला शुद्धीवर आलेलं पाहून तो हलका हसला आणि तिच्याजवळ येत म्हणाला, गुड मॉर्निंग चांद. मूनच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिने थरथरत विचारलं, तुम्ही डॅडसोबत काय केलं मिस्टर सिंघानिया? अखंडने तिला तिरक्या नजरेने पाहत म्हणाला, ही तर चुकीची गोष्ट आहे चांद. तुझी तब्येत इतकी खराब आहे आणि या परिस्थितीतही तू आपल्या डॅडबद्दल विचार करतेस. जर तुला कुणाबद्दल विचार करायचाच आहे तर माझ्याबद्दल कर. हे बोलताच त्याने मूनच्या गालावर हात ठेवला. मूनच्या डोळ्यातून अश्रू अधिक वेगाने गळू लागले. त्या क्षणी तिला अभिनवजींची खूप काळजी वाटत होती. ती अखंडकडे पाहत म्हणाली, मला माहीत आहे डॅडच्या वागण्यामुळे तुम्हाला खूप राग आला असेल मिस्टर सिंघानिया, पण त्यांच्या वतीने मी माफी मागते. ते माझ्यावर खूप प्रेम करतात, म्हणूनच कदाचित तुमच्याशी रागाने वागले, पण ते मनाचे वाईट नाहीत. कृपया त्यांच्या शब्दांचा गैरसमज करून घेऊ नका. प्लीज त्यांच्याशी काही चुकीचं करू नका. अखंड तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला, तुला का असं वाटतं चांद की मी कुणाशी काही चुकीचं करेन, तेही तुझ्या डॅडशी? नाही, मी त्यांच्याशी काहीही चुकीचं करणार नाही. मून तिची बाजू ऐकत होती. तेवढ्यात थोड्या प्रमाणात तिला दिसायलाही मिळालं होतं की अखंड कदाचित खरं बोलतोय. तो तिच्या आई वडिलांसोबत काहीही करणार नाही. पण अचानकच अखंडची भाषा बदलली. त्याने शांतपणे म्हटलं, मी त्यांच्याबरोबर काही चूक करणार नाही, पण बरंच काही चुकीचं करेन. बघायचं आहे का काय करतो ते? त्याच्या मुखावर डेव्हिल स्माईल होती आणि तो आपल्या खिशातून फोन काढत होता.
मूनचे डोळे भीतीने मोठे होऊन पाहत होते. अखंडने फोनवर कुणाला कॉल केला आणि स्पीकर चालू केला. दुसऱ्या बाजूने आवाज आला, जी बॉस, सांगा काय ऑर्डर आहे. मूनची हृदय धडधड जोरात वाढली. अखंडने तिरक्या स्मिताने म्हटलं, कायद्याने कोणाला नष्ट करायचे आहे. समोरच्या माणसानं तत्काळ उत्तर दिलं, नाव सांगा सर, त्याची बरबादी आपल्या पायाखाली असेल. मून उठूही शकत नव्हती. तिच्या डोक्यात अजूनही तीव्र वेदना होत होत्या. तरी अखंडच्या शब्दांनी ती तडफडत वर उठण्याचा प्रयत्न करू लागली आणि तिच्या असं तडफडताना पाहून अखंडला आनंद मिळत होता. तो हसत तिला बघत राहिला. मूनचं रडणं आणखीन तीव्र झालं होतं. ती हात जोडून अखंडकडे सांगू लागली, प्लीज प्लीज मिस्टर सिंघानिया, असं काही करू नका, कृपया. अखंडने तिच्याकडे दया न दाखवता हसून फोनवर बोललं, मिस्टर मेहरा यांना बरबाद करायचे. या नावाचा उल्लेख ऐकून मूनचे डोळे अजून मोठे झाले. समोरचा माणूस म्हणाला, ओके बॉस, तशीच व्यवस्था करतो. अखंडने फोन ठेवला आणि मूनकडे पाहायला लागला. तिचा चेहरा सतपणे सुन्न राहिला होता. तिला समजेनासं झालं की अखंडने मेहराचं नाव का घेतलं. अखंड मून जवळ आला. तिचा चेहरा आपल्या बोटांनी वर उचलून म्हणाला, तू आज माझ्यासाठी आपला जीव हाकिमास सामोरं केलीस. त्याच्या बदल्यात मी थोडंसं तरी करू शकतो तुझ्याकरता, चांदसारखं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर कधीही तुला आईवडिलांकडे परत जाण्याची गोष्ट करायची मनात आली किंवा त्यांच्या नावाची माझ्या कानावर आवाज उतरला तर मला ते वाचवता येणार नाही. ही गोष्ट ऐकून मून फक्त त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला नेहमी आशा होती की ती आपल्या आईवडिलांकडे परत जाईल, पण आज त्या आशेने जोर फाटल्यासारखंच वाटत होतं. अखंडने हळूवारपणे तिच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाला, आता शांतपणे विश्रांती घे, लवकरच तुला डिस्चार्ज मिळेल. हा शब्द ऐकून मून पुन्हा आश्चर्यचकित झाली. इतक्या मोठ्या अपघातानंतर डॉक्टर तिला एका दिवसात कसे डिस्चार्ज देतील. अखंडने तिच्या भावनेवर हसू पाडून म्हणे, अखंड सिंघानियासारख्या कुटुंबात असा हॉस्पिटल राहणं त्याच्या प्रतिमेला जमत नाही. सिंघानिया मॅन्शनमध्ये तुला सर्व सोयी सुविधा मिळतील, कारण मी तुला मरू देणार नाही, पण तुझा शांत आणि सुखी जीवनही कुणालाही देणार नाही. हे सांगून त्याने तिला सोडले आणि बाहेर निघून गेला. मूनने डोकं पुन्हा उशावर ठेवलं आणि डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. आतली जळजळ कानोकानी वाढत होती. तिने आज पहिल्यांदाच कोणासाठी आपला जीवपर्यंत धोक्यात टाकला होता, आणि तीही ज्याच्यासाठी, अखंडसाठी, ज्याला तिची किंमत मोजण्या इतकीही जाणीव नव्हती. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.